गुड मॉर्निंग स्टुडंट. 26 एप्रिल 2026 ला जो पेपर झाला होता सेव्हन्थ स्कॉलरशिपचा, त्याचे आपण आन्सर की बघतो. फर्स्ट लँग्वेज इंग्लिश. त्याला फर्स्ट वन क्वेश्चन आहे, चूज द करेक्ट फॉलोइंग सेंटेन्स ऍक्टिव्ह वॉइस. ऍक्टिव्ह वॉइस आपल्याला करेक्ट, तो ऑलरेडी पॅसिव्ह वॉइस मध्ये दिलेला आहे. आपल्याला ऍक्टिव्ह वॉइस मधला सेंटेन्स चेक करायचा आहे. तर त्याच्यामध्ये मी फक्त आन्सर सांगत जाते, पटपट टिक करून घेते. त्यानुसार तुम्ही स्कोअर चेक करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमचा स्कोअर सांगा. ऑप्शन 4 असणार आहे. आणि नेक्स्ट वन, ह्याच्यामध्ये थोडंसं छोटासा ऍप्लिकेशन दिलेला आहे जे सोसायटीमध्ये असतो. तर त्याच्यामध्ये स्टोअर द सफिशियंट वॉटर फॉर डेली नीड्स एवढं दिलेलं आहे. नेक्स्ट, आयडेंटिफाय द अप्रॉक्सिमेट मिनिंग ऑफ अंडरलाईन पार्ट. अंडरलाईन पार्टचा अप्रॉक्सिमेट मिनिंग आपल्याला शोधायचे. स्मॉल, स्पीडी अँड स्लीप. ह्याच्यामध्ये मिनिंग होतं बोट. बोट स्मॉल पण असते, स्पीडी पण असते, आणि शिपचा अर्थ पण बोट होतो. पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. नेक्स्ट वन, चौथा. तर ह्याच्यामध्ये पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे. यूज द वेबसाईट. नेक्स्ट वन, पाचव्याचं उत्तर पर्याय क्रमांक 4 आहे, बिफोर. अँड सिक्स्थ वन, पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे. मी जरा फास्ट सांगते, आन्सर चेक करून घ्या आणि त्यानंतर स्कोअर पण चेक करा, तुम्हाला किती मार्क्स मिळतात ते. आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. कुठल्याही क्वेश्चनचं जर तुम्हाला ब्रीफमध्ये आन्सर पाहिजे असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. क्वेश्चन नंबर 7चा आन्सर आहे पर्याय क्रमांक ऑप्शन फर्स्ट. आणि नेक्स्ट 8चा आहे ऑप्शन सेकंड. 9चा आहे ऑप्शन फोर्थ. अँड 10चा आहे ऑप्शन फर्स्ट. 11चा आहे ऑप्शन फोर्थ. नेक्स्ट वन, क्वेश्चन नंबर 11 पर्यंत झालेला आहे. आपण 12th वन बघूया. ह्याच्यामध्ये काही रफ वर्क साठी पण तुम्हाला दिलेल्या आहेत जागा. आता 12चा आहे ऑप्शन सेकंड. पटपट टिक करून घ्या, त्यानंतर स्कोअर चेक करायचे. आणि 13चा आहे ऑप्शन थर्ड. माझ्याकडे जो पेपर आहे तो सी आहे, सेक्शन सी आहे. आणि 14चा ऑप्शन फर्स्ट आहे. आणि 15चा ऑप्शन फोर्थ आहे. तुम्ही पहिल्यांदा आन्सर टिक करून घ्या आणि त्यानंतर स्कोअर कॅल्क्युलेट केला तरीच आहे. ओके, 1 क्वेश्चन इज इक्वल टू 2 मार्क्स. यानुसार तुम्ही मार्क्स काढू शकता. ओके. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 15 पर्यंत झालेले आहेत ना. तर याच्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 16. 15 ऑप्शन फोर्थ आहे. 14 ऑप्शन फर्स्ट आहे. 15 ऑप्शन फोर्थ आहे. आणि 13चा जो आहे थर्ड ऑप्शन, सॉरी 16चा थर्ड आहे. आणि 17चा ऑप्शन 4 आहे. 18चा ऑप्शन 3 आहे. चेक करून घ्या. थोडासा ब्लर दिसत असेल तरी ऑप्शन मी सांगत आहे, त्यानुसार तुम्ही चेक करायचं. नेक्स्ट वन, 19चा पर्याय क्रमांक ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट. त्या नेक्स्ट वन, इन्स्ट्रक्शन दिलेला आहेत 20 to 21, म्हणजे 2 क्वेश्चन्स दिले. त्यानुसार आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. 20चा आहे ऑप्शन 3, 21चा आहे ऑप्शन 2, आणि 22चा आहे ऑप्शन 1. ओके. आणि त्यानंतर हे मी ब्रीफ मध्ये आन्सर सांगत नाहीये, जस्ट तुम्हाला फक्त आन्सर सांगते, जेणेकरून फास्ट पेपर चेकिंग कराल. आणि त्यानंतर क्वेश्चन नंबर 23चा आहे. ह्याच्यामध्ये पण तसंच आहे. इन्स्ट्रक्शन जो पॅराग्राफ आहे तो रीड करायचा आहे. त्यानंतर 23चा आहे पर्याय क्रमांक 2, दॅट इज ऑप्शन सेकंड. 24 फर्स्ट वन ऑप्शन इज करेक्ट हिअर. अँड 25 थर्ड वन. हे सगळे आन्सर चेक करा आणि जेवढा स्कोर होतो तो लगेच मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचा. थँक्यू.